तुमचे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये ज्वारीच्या पिठापासून झटपट अशी आंबोळीची रेसिपी पाहणार आहोत। खायला खूप टेस्टी आणि खूप मस्त लागतात, त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। आता आपण एका भांड्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहोत आणि 1 वाटी ज्वारीच्या पिठासाठी आपल्याला त्याच वाटीने 2 वाटी पाणी घालायचं आहे। हे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे, त्याच्यामुळे तुम्ही 1 वाटी ज्वारीच्या पिठाला 2 वाटीच पाणी घाला। जर तुम्ही पाणी जास्त घातला तर आपली आंबोळी तव्याला चिकटण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। त्याच्यामुळे तुम्ही 1 वाटीला 2 वाटीच पाणी घालायचं आहे। आता हे पाणी आणि ज्वारीचे पीठ गुठळ्या न होता आपल्याला अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुमच्या टेस्टनुसार तुम्ही मीठ घालू शकता। थोडीशी हिंग पावडर घालायची आहे, चिमूटभर हिंग पावडर घालायचं आहे। 1 लहान चमच्याने पोह्याच्या चमच्याने आलं आपल्याला किसून घालायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। याच्यामध्ये जर तुम्हाला कांदा घालायचं नसेल तरी सुद्धा चालेल, कांदा ऑप्शनल आहे, पण आलं तुम्ही आवर्जून वापरा। 1 चमचा याच्यामध्ये जिरे घालायचं आहे। आलं घातल्यामुळे याच्यामध्ये आंबोळीची टेस्ट खूप छान येते, त्याच्यामुळे तुम्ही आलं नक्की घाला। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाला आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिट अशा पद्धतीने भिजत ठेवायचं आहे। त्याच्यामुळे आपलं ज्वारीचे पीठ अगदी छान पद्धतीने भिजेल। 10 ते 15 मिनिटांनी आपण याला आंबोळी आता इथे आपण आंबोळी बनवण्यासाठी घेऊयात। त्याच्यासाठी इथे मी नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे। आता तवा आपला गरम झालेला आहे। गरम तव्याला इथे आपण थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि आधी साईडने आपल्याला हे पीठ व्यवस्थित अशा पद्धतीने एका वाटीमध्ये घेऊन व्यवस्थित अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे साईडने आणि मगच आपल्याला मध्ये घालायचं आहे। याला झाकण लावण्याची गरज नाही, त्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीने याला वाफवू शकता आणि थोड्या वेळाने याच्यावरती साईडने आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे। ही ज्वारीची आंबोळी आहे, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। लहान मुलांना तर खूपच आवडतील आणि झटपट होणारी रेसिपी आहे। ही जी रेसिपी आहे ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता थोड्या वेळाने याला खालची बाजू अगदी व्यवस्थितपणे भाजल्या गेल्यानंतर आणि वरची बाजू व्यवस्थित वाफल्यानंतर आपल्याला ह्याला पलटून घ्यायचं आहे। साईडने काढण्याची गडबड अजिबात आपल्याला करायची नाही। तव्याला थोडं चिकटण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे थोडा वेळ थांबूनच आपल्याला याला काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण आधी साईडने व्यवस्थित त्याला काढून घ्यायचं आहे। खालची बाजू जर तुमची व्यवस्थित भाजलेली असेल तर सहजपणे तव्याला न चिकटता आपली आंबोळी व्यवस्थित निघते, त्याच्यामुळे तुम्ही आधी साईडने काढून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आता आपली खालची बाजू चांगल्या पद्धतीने भाजलेली आहे आणि आपली आंबोळीसुद्धा तव्याला चिकटलेली नाही। आता ह्याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि वरची बाजूसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपल्या आंबोळीला जाळी पडलेली आहे आणि व्यवस्थितसुद्धा भाजलेला आहे आणि त्याचा रंगसुद्धा चांगला आलेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।